अधिक मास फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर ईश्वर कृपा मिळवण्याची एक संधी आहे. अधिकस्य अधिकम फलम. या काळात केलेली साधना आणि उपासना अनेक पटींनी फळ देते असे शास्त्र सांगते. पण प्रश्न असा आहे, अधिक मासात नेमकी कोणती साधना करावी आणि कशी करावी? अधिक मास हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. या काळात मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवून भक्तिभावाने केलेली सोपी उपासनाही जीवनातील अनेक अडचणी दूर करू शकते. पहिली, रोज नामस्मरण करा. सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून स्क्रीनवर दिलेल्या कोणत्याही मंत्राचा फक्त 108 वेळा जरी जप मनापासून केला तरी मनाला शांती मिळते. 2, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, अधिक मास महात्म्य पोथी किंवा रामरक्षा यांचे पठण करा. अधिक मासात धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि श्रवण अत्यंत पुण्यदायी मानले जाते. दररोज काही मिनिटे जरी वाचन केले तरी सकारात्मक ऊर्जा वाढते. 3, तुळशी आणि श्री विष्णू पूजन करा. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावा. भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र अर्पण करा. ही उपासना घरातील नकारात्मकता कमी करण्यास मदत करते. 4, दानधर्म आणि सेवा करा. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करा. अधिक मासात केलेले दान अनेक जन्मांचे पुण्य देणारे असते असे मानले गेले आहे. लक्षात ठेवा, अधिक मासात दैनंदिन जीवनात न जमणारी मोठी साधना करण्यापेक्षा मनापासून केलेली छोटी भक्ती ही अधिक महत्त्वाची असते. ईश्वराला दिखावा नाही, तर श्रद्धा आणि भक्तिप्रिय असते. साप्ताहिक आणि दर महिन्याचे राशी भविष्य तसेच दैनंदिन धार्मिक व ज्योतिष माहिती